नमस्कार मंडळी. पाटवडी किंवा डुबुक आमटी तर तुम्ही खाल्लीच असेल, पण तुम्ही डाळीच्या वड्यापासून बनवलेली आमटी खाल्ली आहे? चला मग आज मी तुम्हाला दाखवते, ती पण तुरीच्या डाळीपासून बनवलेल्या वड्यांची आमटी. कुठलीही भाजी नसेल तर अगदी पटापट आणि चविष्ट होणारी. चला मग रेसिपी बघूया. इथे मी 1 वाटी इतकी तुरीची डाळ भिजवून घेतली आहे आणि छान अशी चाळणीवरती काढून घेतली आहे. आता वड्यांसाठी आपण ही डाळ घेऊया. त्यामध्ये घेऊया कोथिंबीर, कढीपत्ता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आले आणि लसूण. हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामधून छान अशी भरड तयार करून घेऊया. इथे मी यात कुठलंही पाणी नाही घातलं. आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढू. त्यामध्ये हळद, मीठ, धनेपूड आणि 2 चमचे इतकं गव्हाचं पीठ घातलं आहे. छान असा गोळा तयार करा आणि याच्या छोट्या छोट्या अशा वड्या तयार करून घ्या. तुम्ही याला कुठलाही आकार देऊ शकता. ग्रेव्हीसाठी इथे मी 2 मोठे कांदे, 2 टमाटर, आले आणि लसूण घेतलं आहे. त्याचसोबत 1 चमचा धने, तेजपान आणि कलमी घेतली. हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा. थोडंसं पाणी घालून याची छान अशी फाईन पेस्ट तयार करून घ्या. खोबरं तुम्हाला आवडीचं असेल तर तेही घालू शकता. आता कढईमध्ये तेल घाला, थोडं जिरं घाला. मसाल्यांपैकी हळद, तिखट, मीठ, धने पावडर, कांदा लसूण मसाला आणि थोडासा काळा मसाला घाला. त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालूया. छानपैकी याला परतून घ्या. परतून झालं की याला आपण 5 मिनटं झाकून शिजवून घेऊया. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घेतलं आहे. पाणी हे मी नॉर्मलच घातलं आहे, तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता. 5 मिनटानंतर याला छान उकळी येते. उकळी आली की गॅस कमी करा आणि जे आपण वडे तयार केले होते त्यामध्ये आपण हे घालून 10 मिनटं कमी पॉवरवरती शिजवून घेऊया. 10 मिनटानंतर वडे वरती येतात, अर्थात म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे. गॅस बंद करा. मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तुम्ही बघू शकता रस्सा घट्ट आलेला आहे आणि तरीसुद्धा छान आली आहे. ही भाजी भाकरीबरोबर खायला खूप छान वाटते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाजीचं आपल्याला सहसा खूप मिळत नाही, म्हणून हे ट्राय करा आणि सांगा आम्हाला रेसिपी कशी वाटली. चला भेटूया पुढच्या रेसिपीत.